लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले ज्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब नेहमी पुलकरी म्हणायचे तसे पुलकरी रोडकरीने आपल्या सगळ्यांचे लाडके गडकरी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय नामदार अनिलजी भाईदास पाटील साहेब, सगळे सन्माननीय आमदार महोदय, सगळ्या पक्षाचे शिवसेना, भाजप, आरपीआय, रासपा, त्याचप्रमाणे क्रांती, सगळे सन्माननीय पक्षाचे पदाधिकारी, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर गडकरी साहेब आल्यानंतर आपलं बोलणं उचित होणार नाही. याचं कारण वेळ फार कमी आहे आणि त्यांचं भाषण ऐकण्याची मला सुद्धा आतुरता या ठिकाणी आहे. या देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये बरेच नेते झालेत, पण देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त काम करणारा नेता महाराष्ट्रात जर कोणी झाला असेल तर ते आपल्या समोर बसले आपले गडकरी साहेब, की ज्यांच्यामुळे जीवनाचा प्रवास, राज्याचा प्रवास आणि देशाचा प्रवास सुखकर झालेला आहे. मला सांगायला अभिमान वाटेल की ते विरोधी पक्ष नेते असताना आमच्यासारखा कार्यकर्त्यांना त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करता आलं. साहेबांना सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की जळगाव लोकसभा आणि एरंडोल लोकसभा मतदारसंघ हा ज्यावेळेस जुना होता, आता रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ हे दोघंही मतदारसंघामध्ये कायम भाजप शिवसेना युतीचे उमेदवार हे प्रचंड मतांनी निवडून आलेले आहे. यावेळेस सुद्धा आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करण्याकरता आम्ही आपल्याला आश्वासित करतो की येणाऱ्या 13 तारखेला जास्तीत जास्त कमळावर मतं देऊन मतदान करून आदरणीय स्मिताताई यांना आम्ही निवडून देऊ एवढी खात्री देतो. बोलायचं भरपूर होतं पण आपण नेहमी ऐकत असतो, कारण की महत्त्वाचं आकर्षण जे आपलं आहे ते आदरणीय गडकरी साहेब आहे. मी आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.